जय गुरु. जय गुरु. जय गुरु. काल आपण तो पाठ संपवत होतो, शेवटच्या वेळेस होतो. त्यातले काही शब्द जे आपण काल चर्चा केले, त्याचं काही व्याकरण मी तुम्हाला सांगतो आता. पहिला शब्द जो वेगळा आला होता तो प्रतीक्षस्व. आणि त्याचा आपण विचार केला की हे तयार कसं झालं, समजा का स्व काय आहे त्यामध्ये. वाट पहा किंवा प्रतीक्षा कर असं जे आहे, तर पाहिलं आपल्याला कळतं की इथे प्रति नावाचं उपसर्ग आहे. आणि प्रतिमधलं पहिलं ती, आणि धातू त्याचा इक्ष. इक्ष म्हणजे पाहणे. प्रति आणि इक्ष हे दोन्ही एकत्र आले, आणि प्रतीक्ष हे दोन्ही ई ई एकत्र आलं आणि दीर्घई झालं प्रतीक्ष. हे आत्मनेपदी आहे, पहिल्या गणामधला शब्द आहे हा. आणि हे पहिल्या गणातला आणि आ याला एक आ असं लिहितात. एक लिहिलं म्हणजे पहिल्या गणातलं, आ म्हणजे आत्मनेपदी, प लिहिलं म्हणजे परस्मैपदी. तर प्रति अधिक इक्ष प्रतीक्ष म्हणजे हे आज्ञार्थी व्हायला पाहिजे. प्रतीक्षा म्हणजे वाट पाहणे, एक क्रियापद सर. आता ह्याला आपल्याला लोट लकारामध्ये घ्यायचं म्हणजे आज्ञार्थी करायचं. मग त्याला प्रत्यय लागून हे पुढे प्रतीक्षस्व हे तयार झालं. प्रति अधिक इक्ष. आणि याचं मग पुढचं जे प्रोसेस आहे लोट लकार करण्याची, ती थोडीशी जरा किचकट असल्यामुळे नाही घेतली मी ते. तर हे प्रति अधिक इक्ष हे बघा आपण, त्याला मग ते पुढचं रूपांतर जे आहे ते स्व लागून झालेलं आहे. पुढचा एक शब्द होता आकारय, म्हणजे बोलावून घे, बोलाव, आवाज दे. तर ह्याला दिसतंय आपल्याला की आ हे उपसर्ग लागलेला आहे. आणि जे कार आहे, कार जे ते क्रू पासून तयार झालं. क्रू म्हणजे करणे, आणि त्याचा दुसरा अर्थ असा आहे की आवाहन करणे, असा एक अर्थ वेगळा आहे. हा शब्द 10व्या गणामधला आहे, त्याचं नाव आहे चुरादी गण. आणि हे प्रायोजक रूपात आहे. प्रायोजक म्हणजे हे डायरेक्ट क्रियापद नाही. बोलाव, तू बोल नाही. बोल म्हणजे तो करता आहे, तो स्वतः काय करतो. बोलाव म्हणजे त्या माणसावर क्रिया कर, त्याला बोलावून घे. हे जे बोलावून घे असतं, हे एखाद्या क्रियापद रूपांतर जे असतं, ते जेव्हा निच या प्रत्ययामध्ये बनतं, म्हणजे प्रायोजक रूपात बनतं, त्यावेळेला अं, त्याला काय म्हणतात ते, एक क्रिया जी आहे ती बदलून जाते, आणि ती डायरेक्ट क्रियाच्या ऐवजी इनडायरेक्ट क्रिया बनते. इथं आ अधिक क्रू अधिक निच, आणि त्याचा प्रत्यय बनतो निचचा अय. म्हणजे आकृ अय, आक्रय, आकारय असं त्याचं रूपांतर झालं. आकार आहे म्हणजे बोलाव, म्हणजे तू बोल असं नाही, त्याला बोलाव. हा 10व्या गणातला आहे, उभयपदी आहे. उभयपदी म्हणजे दोन्ही पण चालतं, पण ह्या ठिकाणी ह्या पाठामध्ये त्याचं परस्मैपदी रूप वापरलेलं आहे. हे प्रायोजक रूप आहे. बोलाव हे निश्चित असल्यामुळे लोट लकार आहे, मध्यम पुरुष, एक वचन, परस्मैपदी. ओके, हे झालं आकार आहे. तिसरा शब्द आपण बघायचा होता उत्तिष्ठ, म्हणजे उभा राहा किंवा उठ. त्या ठिकाणी दोन शब्द येतात. उपसर्गाला उद, उत किंवा उद, अर्ध द. आणि त्याचा धातू आहे स्था. स्था म्हणजे उभे राहणे. हा पहिल्या गणातला शब्द आहे, परस्मैपदी आहे, एक प. उद उपसर्गापुढे स्था धातू आला. कसा आला तो, की उद मध्ये हे द आहे किंवा त आहे, अर्ध त अर्ध द. तर जेव्हा त्याच्या पुढे उत किंवा ऊच्या उच्च्या पुढे स्था लागतं, त्यावेळेला ह्या अर्ध्या द च किंवा अर्ध्या त चा लोप होतो, आणि त्या ठिकाणी स्था लागतं. आणि मग ते बदलून ते उत्तिष्ठ, उत्तिष्ठ स्थाच्या ठिकाणी जाऊन मग
उत्तिष्ठ बनतं ते, आणि उत् अधिक स्था उत्तिष्ठ असं क्रियापद बनतं ते, म्हणजे आज्ञार्थी क्रियापद बनतं ते. उत् अधिक स्था म्हणजे तिष्ठ, हे लट लकार आहे, म्हणजे लोट लकार आहे, आज्ञार्थी, मध्यम पुरुष, एक वचन, परस्मैपदी. हे 3 शब्द कालचे मी म्हटलं होतं की आपण चर्चा करू. याच्यावर कुणाला अजून काही सांगायचं आहे, किंवा अजून काही शब्द कालच्या ह्याच्यामधले? ओके. आपण कालचा पाठ संपवला होता, ते आपण एक क्विक रिव्ह्यू घेऊ त्याचा. प्रतीक्षस्व म्हणजे वाट बघ, सिद्धा म्हणजे तयार झालेली, तयार केलेला स्वयंपाक, तयार झालेला, रसवती म्हणजे स्वयंपाकघर किंवा स्वयंपाक, आकंठम गळ्यापर्यंत, आकार आहे बोलाव, सॉरी सर, उत्तिष्ठ. फाईल सर, काय बोल, हा बोला. शेअर नाही झालीये. काय नाही झाली, शेअर झालं नाही का? फाईल अरे, शेअर नाही झाली स्क्रीनवर. ओके 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 नाही. ओके ओके ओके. गोष्ट बरोबर आहे. शांत बस आणि केसल्या केसल्या आवडून यायचे, असं बसायचं नाही राखी सारखं. ते हेच झाले ते. नीट राहत नाहीस तू, तुमच्यात जा. आता आला, आता दिसतंय. हो हो हो. ओके ओके ओके. प्रतीक्षस्व प्रतीक्षा कर किंवा वाट बघ, सिद्धा म्हणजे तयार झालेला पर्टिक्युलर स्वयंपाक, रसवती म्हणजे स्वयंपाकघर, आणि इथे स्वयंपाक या अर्थाने पण घेतलेलं आहे. आकंठम म्हणजे गळ्यापर्यंत, आकार म्हणजे बोलाव, उत्तिष्ठ म्हणजे उठ, झटिती म्हणजे लगेच, परिवेशय म्हणजे वाढ, एकाकी म्हणजे एकटा, स्थाली म्हणजे थाळी, समंतता म्हणजे समंततः म्हणजे सगळीकडून सर्व बाजूनी, रंगावली म्हणजे रांगोळी, सुविन्यस्ता म्हणजे खूप छान मांडलेली, रचना केलेली, जातम म्हणजे तयार झाले किंवा उत्पन्न झाले, आतृप्ती म्हणजे तृप्त होईपर्यंत, प्रक्षाल्य म्हणजे धुवून, यथेच्छ म्हणजे इच्छेप्रमाणे, सुदह म्हणजे आचारी किंवा स्वयंपाकी, चमसहा किंवा चमसम म्हणजे चमचा, आणि चषकहा म्हणजे प्याला. ही वाक्य क्विकली वाचून घेऊ आपण. बालकः अयि मातः मां क्षुधा भावते, माता वत्स प्रतीक्षस्व किंचित् न सिद्धा रसवती, बालकः किमर्थं विलम्बः सञ्जातः, किमद्य किमपि वैशिष्ट्यमस्ति भोजने, माता आम्, अद्य भोजने पुरिकः मोदकाश्च सन्ति, किं न जानसि अद्य तव मातुलः समागतः, बालक एवं, तर्हि अद्य आकण्ठं भोजनं भविष्यति, माता हि आकारे च मातुलं सुसिद्धं सर्वमन्नम् उत्तिष्ठ भोजनार्थम्. इथपर्यंत पहिला पाठ झाला. बालकः स आगच्छति मातुलः, झटिति परिवेशय, अद्य तु मातुलेन सह भोजनं करिष्यामि, न तु एकाकी, माता गृहाण एव सा तव स्थाली, अपरा एषा तां निजमातुलाय देहि, बालकः मातः शाकास्तु समीचीनः सन्ति, सुपादयः अपि भोजनः सञ्जातः, माता शाकसुपादिकं वर्णयसि, कस्मान्न भक्षयसि मोदकान्, बालकः
मोदकेभ्यः शाकादि तिक्तपदार्थेषु मे अधिकादरः मातः अज्ञातसम्बन्धतः रङ्गावली केन सुविन्यता माता कान्या करिष्यति मयैव सर्वं कृतं किं जातं ते भोजनम. तर मला वाटतं बालकाचं हे मोदकेभ्यः पर्यंत काल झालं होतं. आता हे राहिलेले 2-3 वाक्य आहेत ते मी घेऊन टाकतो. माता वदती कान्या करिष्यति क अन्या का अन्या का म्हणजे कोण आणि ते अन्य असल्यामुळे स्त्रीलिंगी असल्यामुळे कहच्या ऐवजी का घेतलं का अन्या. करिष्यति कोण करतं मयैव सर्वं कृतं मी सगळं केलं. म्हणजे हे कुठल्याही घरामधली स्त्री जे म्हणते तसंच वाक्य आहे हे. माझ्याशिवाय कोण करणार. कान्या करिष्यति अजून कोण करेल. मयैव सर्वं कृतं मी सगळं केलं. किम जातं ते भोजनम जेवण कसं झालं. किम जातं ते भोजनम तुझं जेवण कसं झालं. मग आता बालक म्हणतो आद्य तू अतृप्ती भोजनम जातं आज जेवण पूर्ण तृप्त होईपर्यंत झालेलं आहे. आद्य तू अतृप्ती भोजनम जातं माता अस्तु तर्हि मुखं प्राक्षाल्य मातुलाय तांबूलं देहि. अस्तु तर्हि मुखं प्रक्षाल्य म्हणजे तोंड धुवून मातुलाय मामाला तांबूलम देही तांबूल दे पान दे विडा दे. असं हे स्वयंपाक तयार होण्यापासून वाढण्यापर्यंत विडा देईपर्यंतची संभाषण मुलगा आणि आई मधलं. तुम्हाला काही सांगायचं अजून याच्यावरती. शांतता म्हणजे काही नाही. आधीचं फक्त त्याच्यात समीचीन हा जो शब्द होता ना हा. त्या खूप भोजनाबद्दल हो हो म्हणजे कुठल्याही गोष्टीचं समीचीन हा स्तुती करताना हा खूप हा चांगलं. हा हा तसंच इंग्लिश मध्ये समचस म्हणून एक शब्द आहे तर मला Sumptuous, सहज होय. हा समचस SUMPTUOUS हा sumptuous. खूप समचस मील असं म्हणतात किंवा Sumptuous. बफे हो किंवा असं हो तर हो ते येस. थोडासा त्याचं आहे साऊंड शब्दांची जी देवाणघेवाण इकडे आहे ना. आता आपण म्हणतो की आमची भाषा तिकडे गेली तिकडची भाषा इकडे कोणाची कुठे गेली हो. माहित नाही पण साम्य खूप ठिकाणी सापडतं आपल्याला. हो बरोबर आता हे आपली भाषामुळे असल्यामुळे आपण म्हणतो की आमची भाषा तुम्ही घेतली. हा तेवढंच नेमकं ते काय होतं एका काळामध्ये विकास होत जाते शब्द बोलण्याची पद्धत जी आहे ती विकसित होत गेली. इकडचे लोक तिकडे गेले तिकडचे लोक इकडे आले. देवाणघेवाण होतं शब्दांची पण बोलण्याची. तुम्ही काय याला म्हणता आम्ही काय म्हणतो. समच्युअस. ओके. सुभाषित मी हे केली होती बघितली का कोणी. हो बघितली ना. हो अरे, सर. मग वाचून तुम्ही सुरुवात करता बघू आपण मग मी शेअर वाटलं तुम्हाला कुठे तर मी मदत करतो तुम्हाला. हा पहिलं जे आहे ते मातृवत परदारेषु परद्रव्येषु लोष्ठवत आत्मवत सर्वभूतेषु यः पश्यति स पश्यति. हा. हे मी वाचतो. हा येस चालेल ओके. मातृवत परदारेषु परद्रव्येषु लोष्ठवत आत्मवत सर्वभूतेषु यः पश्यति स पश्यति. तर याचा अन्वय दिला त्यांनी. यः परदारेषु मातृवत परद्रव्येषु लोष्ठवत सर्वभूतेषु च आत्मवत पश्यति सः एव पश्यति. पश्यति. सहा एव पश्यति. ते एव त्यांनी अध्यारोप टाईप दिलाय. एम्फोसिस आता याचे देण्याकरता एव शब्द याचे शब्दार्थ म्हणजे मातृवत आईप्रमाणे परदारेषु परस्त्रीकडे परद्रव्येषु दुसऱ्यांच्या धनाकडे लोष्ठवत मातीच्या ढकळाप्रमाणे आत्मवत स्वतःप्रमाणे सर्व भूतेषु सर्व प्राणी मात्रांकडे. यः पश्यती जो पाहतो सहा पश्यती तो खऱ्या अर्थाने पाहतो. म्हणजे
परस्त्रीकडे आईप्रमाणे जो बघतो, दुसऱ्यांच्या धनाकडे, परधनाकडे जो मातीच्या ढेकळाप्रमाणे म्हणजे तुच्छ किंवा त्याची काही किंमत नाही असं दृष्टीने जो बघतो, आणि स्वतःकडे जसा बघतो अभिमानाने किंवा काय म्हणतात त्याला, एक मान देऊन किंवा स्वतःप्रमाणे कॉन्फिडेंटली किंवा असा काही बघतो, प्रेमाने तर म्हणा. इतरांकडे पण जो बघतो तो अशा तऱ्हेने जो बघतो तोच खरा बघतो. म्हणजे खरा तो त्याला ज्ञान आहे की कुठल्या गोष्टीकडे कुठल्या प्रमाणे बघायचं, असा तो त्याच्या ज्ञानाचा एक प्रकारे अर्थ आहे की तो ज्ञानी आहे, म्हणून तो ज्या गोष्टीकडे जशा दृष्टीने बघायचं तेच बघतो. म्हणजे त्याला सत्याची किंवा त्याला खऱ्या गोष्टीची जाणीव झाली आहे, असं Correct. ते एक त्याचं करेक्ट सुभाषित असं अर्थ कळला मला. करेक्ट, छान आहे मस्त. तसं ही शिकवण आपल्याला लहानपणापासून मिळालेली असते, परदारेषु मात्रवत. आणि हे शिवाजी महाराजांपासून आपण लहानपणापासून हे उदाहरण आपण बघितलेलं आहे की कल्याणच्या सुभेदाराची सून ज्यावेळेला आली त्यावेळेला तो अशीच आमची ते गाणं जे आहे त्यामधले, तर तो जो दृष्टिकोन आहे तो अतिशय उदात्त आहे. म्हणजे आज जे आपले जे इंटरनेटच्या वरती चाललेलं असतं त्या कुठलाही त्यामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये नाही. परदारेषु मात्रवत. इवन परद्रव्येषु, दुसऱ्या कोणाचं धन असेल ते आपलं नाही, हे मानणं आणि समजणं फार आवश्यक आहे. तर ते लोष्ठवत आहे. जसं तुकाराम महाराजांच्या अभंगात त्यांनी म्हटलंय की आम्हाला ते सोनं जे आहे ते मृत्तिकेसारखं आहे, आम्हाला त्याची काही किंमत नाही, आम्हाला फक्त ईश्वराची भक्ती माहिती. प्रवदवेषु लोष्ठवत. आणि दुसऱ्याकडे कसं बघायचं, दुसऱ्याला समजायचं कसं, हे जे आपण आपली संस्कृती सांगते, आत्मवत. मी जसा आहे, मी माझ्यावर जो प्रेम करतो, माझ्या गरजा मानसिक शारीरिक बौद्धिक त्या सर्व पूर्ण करताना तशाच गरजा दुसऱ्याच्या पण आहेत असं समजून, त्याला एम्पथी जे म्हटलं जातं इंग्रजीमध्ये, किंवा माझ्यामध्ये जे आहे त्याच गरजा दुसऱ्यामध्ये आहे असं मानून समजून मी जसा वागतो, मला जसं जे काही लागतं ते दुसऱ्याला पण लागतं असं समजून दुसऱ्याला देणं, ही माझी संस्कृती आहे. आणि हे जेव्हा मला कळतं किंवा ज्याला हे कळतं, जो ते पाहतो की हे असं असायला पाहिजे, हे असं आहे, तोच खरा पाहतो. म्हणजे केवळ डोळे आहेत म्हणून पाहणं गोष्ट वेगळी. जसं लुक आणि वॉच मध्ये फरक सांगितला होता इंग्रजीमध्ये. लुक म्हणजे आपण नुसतं डोळे तिथे असतात पण मन तिथे असतं असं नाही. वॉच म्हणजे केअरफुली लुक. त्यालाच हे एक्सटेन्शन केलं इथे की पश्यती जे आहे हे केवळ पाहणं नाही, तर पश्यती म्हणजे खऱ्या अर्थाने बघणे. गीतेमधला एक श्लोक पण यावरती आहे की खरा ज्ञानी कोण आहे हे भगवंताने गीतेमध्ये सांगितलेलं आहे. तर तो त्याचा संदर्भ वेगळा आहे. पण ह्या सुभाषितामध्ये त्यांनी काय सांगितलं, 3 मुख्य: परदारा, परद्रव्य आणि सर्व भूतेषु. या 3 गोष्टीकडे आपण कसं बघायचं, आणि मग हे ज्याला कळतं तो खरा ज्ञानी, असा याचा अर्थ. तर इथं मी दिलंय ते की गीतेमधल्या 13व्या अध्यायामधील क्षेत्र योगातला 27वा श्लोक आहे. समम सर्वभूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम विनश्यत्व विनश्यंतम य पश्यती स पश्यती. म्हणजे तो जो मनुष्य सर्व नष्ट होणाऱ्या सजीव निर्जीव प्राण्यामध्ये, हे सर्व या ठिकाणी ज्याला भूत म्हटलेलं आहे. आता हे भूत म्हटल्यानंतर आपण फार तर काय करतो की भूतदया म्हणतो. भूतदया म्हणजे जेवढे सजीव प्राणी आहेत तसे, मनुष्य आणि इतर प्राणी. पण यामध्ये त्यांनी सजीव आणि निर्जीव सर्वच म्हटलं त्यांनी. भूतदया म्हणजे जेवढ्या काही गोष्टी आपल्या दृष्टीला, मनाला, बुद्धीला दिसतात त्या सगळ्या, पण करायचं काय की कधीही नष्ट होणाऱ्या एकाच परमेश्वराला किंवा आत्म्याला समभावाने पाहतो. याच्यामध्ये आपण म्हणजे जो आहे तो परमेश्वर किंवा
परमात्मा तो कुठे आहे? सर्व सजीवांमध्ये, सर्व वनस्पतींमध्ये, सर्व प्राण्यांमध्ये आणि सर्व निर्जीव वस्तूंमध्ये सुद्धा, हे सर्व चराचरांमध्ये सुद्धा हे ज्याला कळतं तो खऱ्या अर्थाने पाहतो. बाकीचे डोळे असून आंधळे आहेत, असं त्यांनी सांगितलं. मग काही पुन्हा आणखी काही जे 2-3 पॉईंट सापडले ते, की बाह्यरूप विरुद्ध अंतर्गत सत्य, की आपण डोळ्याने पाहतो ते फक्त शरीर, रंग, पैसा हे नाही, पण या पश्यती सपश्यती म्हणजे खरा दृष्टा तोच आहे जो बाह्य फरकांच्या पलीकडे जाऊन प्रत्येकामध्ये असलेली चेतना पाहतो. नश्वर आणि अनश्वरचा भेद जसं आता बघितलं आपण, हे जग आणि आपलं शरीर कायम बदलणार आहे, हे नश्वर आहे, नाशवंत आहे. पण हे नाशवंत जगातही जे बदलत नाही ते म्हणजे परमात्मा तत्व किंवा ऊर्जा, एनर्जी, ते शोधणारा माणूस खरा ज्ञानी आहे. आणि समभाव जेव्हा आपल्याला समजतं की जेव्हा समोरच्या व्यक्तीमध्ये आपल्यामध्ये एकच अंश आहे, म्हणजे जेव्हा आपण हे समजतो की आपण समोरच्या व्यक्तीला बोलतो आहे, तर त्या व्यक्तीला, त्या शरीराला किंवा त्या नावाच्या शरीराला बोलत नाही आपण, तर त्या आत्म्याशी संवाद साधतो. तेव्हा मग सगळ्या ज्या षड्रिपू आहेत, राग, द्वेष, मत्सर वगैरे, त्या सगळ्या गळून पडतात. आणि हे ज्याला जमतं त्यांनी जग पाहिलं, त्याला जग समजलं, त्याला खरं ज्ञान मिळालं असं म्हणतायत. इथे हे उदाहरण दिलेलं या ठिकाणी 2 उदाहरण दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे आणि दुसरं की सोनाराची दृष्टी आणि आपली दृष्टी सोन्याच्या दागिन्याकडे बघण्याची. आपण एक दागिना थोडासा जो काय समोर दिसतो, डिझाईन पाहतो, छान दिसतंय, आकार छान आहे, वजन छान आहे, पण सोनार जे बघतो त्यावेळेला सोनं हा मूळ धातू त्यातला किती चांगला आहे, किती श्रेष्ठ आहे, कसा आहे, त्याप्रमाणे तो त्यातला खरा ज्ञान आहे. तो जसा तो सोनार असतो तसं जेव्हा आपल्याला ज्ञान मिळतं त्यावेळेला ते खरं ज्ञान मिळालं असं समजायचं. असे ह्या श्लोकाचे अनेक पदर आहेत. त्यातलं आपल्याला जेवढं पचेल रुचेल त्याप्रमाणे आपण लिहावं. त्याला एक 8-10 ओळीमध्ये तरी लिहिणं अपेक्षित आहे. दुसरं कोण घेईल? मी घेतो. या या हा, आता होऊ द्या. आनंद जोशीने पहिला नंबर लावला. हा बोला. यौवनम धनसंपत्ती प्रभुत्वम विवेकिता एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम्. अर्थ बघा म्हणजे तुम्हाला कळेल कुठं कुठं तोडायचं ते. यौवनम धनसंपत्ती प्रभुत्वम अविवेकिता एकैकम अपि अनर्थाय किमु यत्र चतुष्टयम्. तारुण्य, पैसा आणि संपत्ती, सत्ता, अधिकार, मालकी, विवेक नसणे, विचारशून्यतेचा अभाव, यातील एक एक गोष्ट सुद्धा अपि सुद्धा विनाश किंवा अनर्थ घडवण्यास पुरेशी असते. मग काय सांगावे ज्या ठिकाणी ज्याच्याकडे या चारही गोष्टी एकत्र असतात तेव्हा. तर हे एक अनुभवसिद्ध तत्वज्ञान आहे. यौवनम हा काळ असा असतो की त्यावेळेला आपण जग जिंकण्याची उर्मी बाळगून असतो. 18 ते 25 हा जो काळ असतो त्यावेळेला आपण खूप काही अशी स्वप्न घेऊन तयार असतो की मला हे करायचं, मी ते करू शकतो, अमेरिकेत जाऊन MS करायचं, मग तिथे इतक्या डॉलरची पण नोकरी मिळेल, मग त्यानंतर हे करायचं वगैरे वगैरे जे काय ते. किंवा मग जे क्षेत्र आपल्याला आव्हान देतं, जे आपण पेलू शकतो, त्याप्रमाणे आपण ठरवतो की त्यातल्या सर्वोच्च ठिकाणी मी जाऊ शकतो. तर हे यौवनामध्ये एक क्षमता पण असते, धमक पण असते आणि उर्मी पण असते, केव्हा केव्हा उर्मटपणा पण असतो. तर जेव्हा माणसामध्ये यौवन असतं त्यावेळेला खूप काही करण्याची इच्छा असते, खूप धमक असते आणि तो करू इच्छितो, करतो, करू शकतो. केव्हा केव्हा त्यामध्ये मुजोरपणा पण येतो, शक्तीचा गर्व सुद्धा येतो, बुद्धीचा गर्व सुद्धा येतो.
मग त्या काय धनसंपत्ती, जेव्हा माणसाकडे पैसा येतो, आवश्यकतेपेक्षा जास्त येतो, जेव्हा तो अमाप होतो, त्यावेळी त्याची एक वेगळी धुंदीच असते. यौवनाची धुंदी वेगळी, पैशाची धुंदी वेगळी. आणि त्या पैशा धुंदीमध्ये मग तो त्याला वाटतं की आपण काहीही करू शकतो. जगात पैसा हा श्रेष्ठ आहे, दुसरं काही श्रेष्ठ नाहीये. प्रभुत्व, जेव्हा काही अधिकार प्राप्त होतो, IAS बनतो, कलेक्टर बनतो, कुठलं तरी सामाजिक पद मिळतं, राजकीय पद मिळतं, किंबहुना एखाद्या वर्गाचा शिक्षक जरी बनला तो, तरी मग त्याला त्या मुलांचा कान पिळण्यामध्ये जो आनंद मिळतो, ते पण एक प्रभुत्व असतं. किंवा का होमवर्क नाही केलं म्हणून चिमटा काढण्यामध्ये किंवा कोंबडा करायला लावण्यामध्ये जो आनंद मिळतो, ते पण एक प्रभुत्व असतं. आणि अविवेकता हे सर्वात हानिकारक. यौवन, धनसंपत्ती आणि प्रभुत्व या तिन्हीमध्ये अविवेकता जर असेल, तारतम्याने वागण्याची जर क्षमता नसेल, तर जास्त हानी असते. यातलं एक एक जरी घेतलं आपण, नुसतं यौवन आहे तुमच्याकडे, यौवनाची धुंदी आहे, त्याची जास्त गर्व आहे, तरी तुम्ही त्यात काही करता. जसं तो एक रिसेंटली 2 वर्षापूर्वी झालेली गोष्ट, की तो वर्ल्ड चॅम्पियन होता आपल्याकडचा, ऑलिम्पियन होता, गोल्ड मेडलिस्ट होता, आणि त्याने मर्डर केला आणि मग जेलमध्ये गेला. प्रसिद्ध नाव आहे, मला आठवत नाही आता. तर ते ही यौवनाची धुंदी असते, की आपण एवढे प्रसिद्ध आहोत, आपण तरुण आहोत, आपण शक्ती आपल्या अंगामध्ये, तो कोण मला त्रास देणारा, मी काही करू शकतो. आणि धनाचं आपलं माहिती, धनाजवळ काहीही करतात लोक, वेडाचार करतात आणि अडचणीमध्ये येतात. अधिकाराचा तर काही विचारायलाच नको. अनेक उदाहरणं आहेत. आणि ज्याच्या ठिकाणी ह्या तिन्ही असतात किंवा अविवेकाची जास्त असते, जो तारतम्याने वागू शकत नाही, तो एक तर वेडाचाराला जातो किंवा मग सगळ्या लोकांना अनाचाराला नेण्याकरता प्रवृत्त करतो. असं एक एकटं जरी असेल, तरी ते व्यक्तीच्या आयुष्याला, समाजाच्या आयुष्याला त्रासदायक असतं. आणि जेव्हा या चारही गोष्टी एकत्र असतात, यौवन, धनसंपत्ती, प्रभुत्व आणि अविवेकता, मग तर काय विचारायलाच नको. हा माणूस स्वतःच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या, राष्ट्राच्या हिताकरता किती त्रासदायक ठरेल, हे काही सांगता येईल. जसं अनेक देशामध्ये पाहतो आपण, युद्ध होतात. का होतात? यौवन नाही, पण धनसंपत्ती आहे, प्रभुत्व आहे, अविवेकता आहे, तरी सुद्धा ते संपूर्ण जगाला वेठीला धरतात. तर हे उदाहरण द्यायला खूप आहे यामध्ये. हे चार जेव्हा एकत्र येतात, त्यावेळेला अनर्थ खूप होतो. हा या श्लोकाचा अर्थ आहे. यामध्ये एक नवीन शब्द आलाय, किमू, आणि त्याचा एक साधारण मग काय सांगायचं. आता किमू म्हणजे हे मूळ किम आहे, किम जे आहे ते अव्यय आहे त्याचा. किम म्हणजे काय, आणि ह्याला वैदिक वाङ्मयामधलं ऊ लागलेलं आहे. त्याचा वापर तसा कमी आहे, पण इथे वापरलं, अजून काही ठिकाणी वापरलेलं आहे. किमू जे आहे ते हे सुद्धा एक अव्ययच आहे. आणि मग त्याचं एकंदर अर्थ काढला जातो किंवा किमू, मग काय व्हायचंय आता, किंवा इंग्रजी लेट अलोन, नॉट टू मेन्शन, सांगायची गोष्ट नाही. किंवा काही दोन गोष्टीमधला पर्याय असेल, काही संशय असेल, प्रश्न असेल, तर हे व्यक्त करण्याकरता किमू हा शब्द वापरला जातो. ओके, अजून काय कोणाला वाढवायचं यामध्ये? यांनी उदाहरण दिलं यामध्ये की रावण आणि दुर्योधन. दुर्योधनाकडे तारुण्य होतं, धनसंपत्ती होती, राजपुत्र म्हणून सत्ता होती, पांडवांचा द्वेष करण्याचा अविवेक होता. हे सगळं एकत्र आल्यामुळं अख्ख्या कौरव वंशाचा नाश झाला. ओके, पुढच्या श्लोकात जाण्यापूर्वी मला विचारायचं की उद्या क्लास घ्यायचा आहे का?
उद्या 15 ऑगस्ट सगळीकडे थोडे फंक्शन्स किंवा नको इकडे ना? तिकडे ट्रॅव्हल, तर ओके. मला हा सांगायचं सोसायटी होतं मध्ये. की नाही ठीक आहे. नसेल तर बरं होईल. नाही ठीक आहे, मला काही हा हरकत नाही. मला आता पण कसं, नसेल आता तर आता हे पुढच्या आठवड्यात आपण लास्ट संपवू आता हे. आता राहिल्यापैकी हा हे एक राहिलंय आणि पुढचे एक लेसन राहिलं ते हा सांग. म्हणजे स्पेशली जे अपार्टमेंट्स मध्ये वगैरे राहतात तिकडे नाही नाही ठीक फंक्शन्स आहे ठीक असतात, आहे. नाही इतर उद्या, लोकांचे पण असतात. उद्या हा डिस्टर्बन्स भरपूर आमच्याकडे पण असतं नाही म्हणून. बघितलं मी. हो सगळीकडे असतं ते. हे हो तुमचं कन्सेंट घेतले मी. हो हो. ओके. तर मग हा कोण म्हटलं नंतरच होतं वाचू बघूया. का याच्या आधी? मी म्हंटल ते उद्या हा क्लास नाहीये का सर? उद्या क्लास नाहीये. तुमचं काय विचार आहे? हा? तुम्हाला यावं वाटतं का? नाही असता तर मी राहिलेच असते म्हणजे. नाही नको काय नाहीये आता. तर हा नाहीये तर तुमच्या काय आधी प्रश्न 3 नाही. लोकांनी नाही म्हणून सांगितलं, त्यामुळे आता नको. ओके. ठीक आहे. तुम्ही जरा उशीर केला सांगायला. नाही म्हणजे क्लास बुडत नाही त्यामुळे एवढ्यासाठीच मी हा नाही नाही विचारलं, नाही दुसरं उद्या काय नको नाही. नको जाऊ. हा 15 ऑगस्ट आहे. हा ठीक. होय. राष्ट्रीय सण आपल्याकडे 2च आहेत तेवढे तेवढे, ते पण नाही मग काय. चालेल. आपला स्वातंत्र्याचा उपभोग घेऊया. हो निदान हे तरी स्वातंत्र्य ठेवा क्लास न करण्याचं. शुभदा. हो सर. दधी मधुरम मधु मधुरम द्राक्षा मधुरा सुधापि मधुरैव तस्य तदेव हि मधुरम यस्य मनो यत्र संलग्नम. ह्याचा शब्दचा म्हणजे अर्थ आहे की दधी म्हणजे दही, मधुरम म्हणजे गोड, मधु म्हणजे मध, मधुरम तर गोड, द्राक्षा म्हणजे द्राक्ष, मधुरा म्हणजे द्राक्षा मधुरा म्हणजे हे अनेक वचनी केल्यामुळे द्राक्ष गोड आहे. राईट. सुधा अपि मधुरम म्हणजे अमृत सुद्धा गोडच आहे. तस्य तद एव हि म्हणजे ज्या म्हणजे एखाद्या व्यक्तीला तीच गोष्ट फक्त मधुर वाटते म्हणजे मधुरम प्रिय वाटते. यस्य मनः यत्र संलग्नम म्हणजे त्याचे मन जिथे ज्या गोष्टीमध्ये गुंतलेले आहे ती त्याला या सगळ्यांपेक्षा गोड वाटायला लागते. म्हणजे बाकी काही असो, दही छान आहे, मध छान आहे, द्राक्ष गोड आहेत, अमृत तर खूपच द्राक्ष गोड आहे, तरी सुद्धा मला जे आवडेल ते गोड आहे. तेच गोड आहे. तेच गोड आहे, बाकी मला काही घेत नाही. म्हणजे अगदी कॉलेजच्या बरोबर. काळातली उदाहरण द्यायचं झालं तर, विथ ऑल रिस्पेक्ट टू एव्हरीबडी, की ते प्यार आया गदी पे तो परी क्या चीज आहे असं ते म्हणायचं एक्झॅक्टली. तसं. आता थोड्या वेळापूर्वी मी हे सुभाषित म्हणजे वाचत होते, तुम्ही वाचायला सांगितलं म्हणून. हा. माझा मुलगा मला विचारत होता याचा अर्थ, म्हणून मी त्याला हेच उदाहरण दिलं होतं. तर हे असं काय चांगलं आहे हे ज्याच्या त्याच्या मनावरती अवलंबून आहे, ज्याच्या त्याच्या बुद्धीवर अवलंबून आहे, काय कशाला चांगलं म्हणायचं, कशाला वाईट म्हणायचं. आणि त्याप्रमाणे व्यक्ती जिथे त्याचं मन गुंतलेलं असतं तेच त्याला श्रेष्ठ वाटतं आणि त्याप्रमाणेच तो वागतो, असं याचा अर्थ. जगात दही, मध, द्राक्षे, अगदी देवलोकातील अमृतही अत्यंत गोड मानले जाते, परंतु बाह्य वस्तूंच्या गोडीपेक्षा माणसाच्या मानसिक आवडीला जास्त महत्व असते. ज्या माणसाचे मन ज्या गोष्टीमध्ये व्यक्तीमध्ये गुंतलेले असते त्याला तीच गोष्ट ज्या सर्वात जास्त गोड वाटते. इतरांसाठी सामान्य का असेना, थोडक्यात ही आवड वैयक्तिक असते. आता उदाहरण त्यांनी अध्यात्मातलं दिलं इथे, की विठ्ठलाच्या भक्तीमध्ये जे आनंद मिळत होता तो राजवैभवात किंवा पंचपक्वान्नात नव्हता, कारण त्यांचं मन विठ्ठल चरणी संलग्न झालेलं होतं. कुठल्याही संताचं असंच असतं. म्हणजे एकदा तुम्ही अध्यात्मात गेल्यानंतर बाकीच्या व्यावहारिक कुठल्याच गोष्टीचा त्या आनंद नसतो. आपल्याला वाटतं की आता हे माझं एवढं घर, माझं एवढं इन्कम, माझं हे माझं ते, पण जो यातून बाहेर पडलेला असतो त्याला वाटतं हे काय आहे ते. कारण एक असेच एका गुरुजींकडे आम्ही, गुरुजी म्हणजे संत असे गेलो होतो, त्याने विचारलं काय पाहिजे, आम्ही आपलं ते नेहमीप्रमाणे सांगितलं की संसारातल्या गोष्टी हे ते वगैरे. ते काय मागता मग, हे सोडून काहीतरी मागा म्हणे, तुम्हाला काही पाहिजे असतं, तुम्हाला काही अध्यात्मात रुची नाही का. आम्हाला विचार करावा लागला की त्या ठिकाणी असं पण विचार होतो का. म्हणजे आम्हाला वाटलं आपण पाय आपल्याला नमस्कार केलाय की ते तथास्तु म्हणतील आणि आपलं काम करून होऊन जाईल असं. पण ते प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो जीवनाकडे बघण्याचा, आणि त्याप्रमाणे काय चांगलं आहे हे प्रत्येक माणूस आपल्या आपल्या मनाच्या कलाप्रमाणे ठरवतो आणि त्याला तेच ते आवडतं. आपल्याला वाटतं की आपल्या मुलांनी डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं किंवा श्रेष्ठ व्हावं, IT मध्ये जावं, खूप पैसा कमवावा,
अमेरिकेला जाऊन शिकून यावं. पण तो म्हणतो, नाही नाही, मला इथे शेतीच करायची. त्याला शेतीमध्ये जी गोडी आहे ती बाकी कुठल्याही गोष्टीत नाही. किंवा एखादा, आता खूप वेळा पाहतो आपण उदाहरण, की मोठ्या मोठ्या नोकरी सोडून लोक शेतीमध्ये घुसतायत. त्याचं आकर्षण निर्माण होतं, की त्यामध्ये मग हे ज्या दुसऱ्या मोठ्या गोष्टीचं आहे त्याचं आकर्षण संपून जातं ना, वाटत नाही ते पण छान आहे, पण हे आम्ही केलेलं, हे मला आवडतं, हे बाकी सगळ्यांपेक्षा खूप छान. तर हे तुलना यामध्ये आहे. आपलं मन सांगेल तेच खरं, हे याचं सारांश. अजून कोणाला काही वाढवायचं? पुढचं कोण घेईल? राजेंद्र गोलेकर सर घेता का? हो. हा, चौथं. अर्थनाशम मनस्तापम हम्म, गृहे दुश्चरितानि च हम्म, वंचनम च अपमानम च हम्म, मतिमान न प्रकाशयेत. हम्म, अर्थनाशम पैशाचे किंवा धनाचे नुकसान झाले. हम्म, मनस्तापम म्हणजे मानसिक दुःख झालं, हम्म, त्रास हम्म, झाला. हम्म, गृहे म्हणजे घरामध्ये किंवा कुटुंबात काही वितंडवाद झाला किंवा भांडण झालं. हम्म, दुश्चरितानि हम्म, काही वर्तनात चूक झाली. हो, आणि वंचनम किंवा हम्म, काही फसवणूक झाली आणि नुकसान झालं. हम्म, हे 4 झाले. आणि हे 5वं अपमानम म्हणजे कुठे अपमान झाला समाजामध्ये वगैरे, हम्म, तर मतिमान म्हणजे बुद्धिवान जो असतो तो प्रकाशात येऊ देत नाही ह्या गोष्टी, म्हणजे समाजात उघडपणे सांगत नाही. हम्म, आणि सांगू नये असं म्हणायचं. हम्म, हम्म. Correct. या अन्वयामध्ये मतिमान शब्द राहिला सर. राहिलं का यामध्ये? मतिमान, अर्थनाशम. वंचनम अपमानम च मतिमान न प्रकाशयत असं हा म्हणायचं ना. हा 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 वंचन एक राहिले त्यातलं, बरोबर आहे. वंचनम अपमानम च येस येस येस, मतिमान न प्रकाशयत म्हणजे मतिमान जो असतो तो हे प्रकाशात येऊ देत नाही. बरोबर आहे, करेक्ट आहे. ओके, तर हे बऱ्याच गोष्टी असतात. आपण एक मराठी म्हणतो, किंवा मान सांगावा जनादर अपमान संभाव ठेवा मनात, तसा हा प्रकार आहे. त्यांनी काही उदाहरणं दिली, 5 उदाहरणं दिली यामध्ये. हे आपलं आर्थिक नुकसान झालं नाही, मतिमान सुरुवातीला आलाय सर आहे. शब्द हा, पहिला आलाय. तो तिथे नको, पण तो तिकडे पाहिजे. नाही, कसं असतं याच्यामध्ये, हे अन्वय करताना करता असेल तो साधारणपणे पहिल्यांदा घेतला जातो. अच्छा अच्छा अच्छा. तर कोण करताय यामध्ये? मतिमान करताय, बुद्धिमान माणूस हा करताय. आणि क्रियापद ओके ओके. शेवटी हा, म्हणून तसं. बरोबर. तर हे कुठल्या गोष्टी समाजात सांगाव्यात किंवा सांगू नये याचं आपण जे पॅरामीटर ठरवले त्यातले काही 5 पॅरामीटर दिले इथे. एक, अर्थनाशम. आपलं काही नुकसान झालं, ते नुकसान झालेलं सांगणं, हे काही लोकांना सांगितलं आपण. त्याचा उद्देश का सांगू नये? कारण ते लोकांचं म्हटलं जातं ना, की लोक रडून ऐकतात आणि हसून सांगतात, अशी एक म्हण आपल्याकडे आहे. तर लोक जे आहेत ते आपलं जे काय वाईट झालं, नुकसान झालं, पैसा बुडाला, धंद्यामध्ये असेल, चोरीला गेला, किंवा कोणीतरी घेऊन गेलं आपल्याकडे, समोरून माझ्या समोरून गेलं, हो मला काही करता नाही आलं, हातामध्ये पाकिट होतं पण घेऊन गेलं कोणतरी, आणि लोक अरे अरे फार वाईट झालं असं म्हणून ऐकतील ते, आणि बाहेर सांगताना काय मूर्ख माणूस आहे, एवढं सांभाळता येत नाही, असं सांगते. म्हणून आपण काय करतो, की अशा गोष्टी ज्या आहेत, माझं पैसे नाहीत, नुकसान झालं माझं, धंद्यामध्ये बुडालो मी, धंद्यामध्ये बुडालो हे सांगताना एक तर त्या माणसाची पत निघून जाते. धंद्यामध्ये बुडालो हे न सांगताही धंद्यामध्ये पुन्हा उभं राहणं हे कौशल्य आहे. त्याऐवजी माझं नुकसान झालं म्हणून आपण रडत बसलो आणि काही करू शकलो नाही, तर आपली पत निघून जाईल. मग आपल्याला कोणी बाहेर मदतही करणार नाही, की हा ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये आहे.